Hello friends, I am Ashwini. Welcome to my YouTube channel BioZeal. Now today we are going to start with the topic biology. So let us see what is the biology. So biology, the term biology comes from the two Greek words. Biology हा जो शब्द आहे तो दोन ग्रीक वर्ड पासून बनलेला आहे. Okay, so which are that two Greek words? So bios means life and logia means study. Okay, so study of a life, study of a living organism इज द बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय? बायोलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. ओके, नाउ टू हुम वी कॉल ॲज लिव्हिंग. आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणाला म्हणतो? तर असे ऑर्गॅनिझम जे रिप्रोडक्शन दाखवतात, जे ग्रोथ दाखवतात, जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी दाखवतात आणि जे मोबिलिटी दाखवतात, अशा ऑर्गॅनिझम्सला म्हणायचं. दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर हे कॅरेक्टरिस्टिक जे ऑर्गॅनिझम्स दाखवतात त्यांना म्हणायचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, सो लेट अस सी what is the definition of biology. Okay, so biology is the branch of science which deals with the structure, with the function, growth, evolution and distribution of living organism. म्हणजे प्लांट्सचं, ॲनिमल्सचं, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं म्हणजे बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर कसं आहे. ओके, प्लांट सेल कशी आहे, ॲनिमल सेल कशी आहे, बॅक्टेरियल सेल कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ते फंक्शन कसे परफॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल प्लांट्स, हाऊ द प्लांट्स विल शो फोटोसिंथेसिस. ओके, प्लांट फोटोसिंथेसिस कसे परफॉर्म करतात. ओके, ॲनिमल्स रेस्पिरेशन कसे परफॉर्म करतात. ओके, एका सिंगल सीडपासनं एक मोठं प्लांट कसं तयार होतं. हाऊ फ्रॉम अ सिंगल सीड अ होल प्लांट इज जनरेटेड. ओके, इव्होल्युशन कसं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. म्हणजे इन केस ऑफ प्लांट्समध्ये अल्गीपासून तर आजचे हायली इव्हॉल्व अँजिओस्पर्म्स हे कसे तयार झाले. ओके, त्यांचं इव्होल्युशन कसं झालं. म्हणजे अल्गी फर्स्ट पाण्यामध्ये तयार झाल्या. ओके, देन ब्रायोफाईट्स आले, देन टेरिडोफाईट्स, देन जिम्नोस्पर्म आणि आजचे हायली इव्हॉल्व जे सगळ्यात जास्त लँडवर प्रेझेंट आहेत ते अँजिओस्पर्म प्रेझेंट आहेत. ओके, सो हे इव्होल्युशन कसं झालं. इन केस ऑफ ॲनिमल ऑल्सो सगळ्यात पहिले पायसेस जे आहेत ते वॉटरमध्ये तयार झाले. ओके, फिशेस वॉटरमध्ये अजूनही आहेत. ओके, देन ॲम्फिबियन्स आले लाईक फ्रॉग, देन रेप्टाईल्स, देन एव्स म्हणजेच बर्ड्स आणि नंतर मॅमल्स. तर हे इव्होल्युशन कसं झालं प्लांट्सचं, ॲनिमल्सचं. ओके, ह्या सगळ्यांची स्टडी कशामध्ये इन्क्लूड केल्या जाते, बायोलॉजीमध्ये इन्क्लूड केल्या जाते. नाउ लेट अस सी ब्रांचेस ऑफ biology. Okay, so there are many branches of biology like botany, zoology, cell biology, physiology, ecology, evolution, paleontology, eugenics and genetics. So all these are the branches of biology. Now we will more focus on the जेनेटिक्स. ओके, दीज ऑल आर द ब्रांचेस. ह्या सगळ्या काय आहेत, बायोलॉजीच्या ब्रांचेस आहेत. पण आता आपण मेन जे फोकस करणार आहोत दॅट वी विल फोकस ऑन जेनेटिक्स. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज द जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय, अनुवांशिक. ओके, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, अनुवांशिक म्हणतो. ओके, सो जेनेटिक्सची डेफिनेशन काय आहे. सो डेफिनेशन ऑफ जेनेटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. जेनेटिक्स म्हणजे काय. सो जेनेटिक्स ही बायोलॉजीची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची हेरिडिटी आणि व्हेरिएशन काय करतो, स्टडी करतो. ओके, सो लेट अस सी फर्स्ट व्हॉट इज द हेरिडिटी अँड व्हॉट इज द व्हेरिएशन. सो हेरिडिटी म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन ऑर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. ओके, कॅरेक्टर्स जेनेटिक कॅरेक्टर्स हे ट्रान्सफर केले जातात. कसे ट्रान्सफर केले जातात, फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे चिल्ड्रन, म्हणजे पॅरेंट्सपासून आपल्यामध्ये त्यांचे कॅरेक्टर्स येतात. ओके, याला काय म्हणायचं, हेरिडिटी. आपण ऐकतो की बोलताना कधी कधी आपले वडील म्हणतात की माझा मुलगा माझ्यासारखा उंच आहे, त्याचे केस माझ्यासारखे कुरळे आहेत. हो ना. आई म्हणते की माझी मुलगी माझ्यासारखी फेअर इन कलर आहे, ती गोऱ्या कलरची आहे, तिचे केस हे कुरळे आहेत, तिचे डोळे हे ब्लू आहेत. ओके, सो हे काय झालं, हे कॅरेक्टर्स झाले.
हे कोणामधनं आले, हे आपल्यामध्ये आले. पण कोणाकडनं आले हे कॅरेक्टर्स आपल्यामध्ये आले, पण कोणाकडनं, आपल्या पॅरेंट्सकडनं आले. सो हे जे सुरू आहे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग, म्हणजे आपल्या पॅरेंट्सकडनं आपल्यामध्ये आले आणि आता आपल्यामधून ते आपल्या नेक्स्ट जनरेशनमध्ये ते ट्रान्सफर केल्या जातील. सो याला म्हणायचं हेरिडिटी, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, याला का म्हणायचं हेरिडिटी. नो वी कॅन सी सम एक्झाम्पल्स ऑफ हेरिडिटी. सो इथे आपण बघूया काही फेमस ॲक्टर्सच्या फॅमिलीतले एक्झाम्पल्स आहेत. ओके, अँड यू नो इट व्हेरी वेल. First is from Bachchan family, second is from Kapoor family, and third is from Bhatt family. Okay, so Abhishek Bachchan is the son of Amitabh Bachchan and Jaya Bachchan. You can see he has some character from his mother and from his father. Same is happen in case of Ranbir Kapoor also. You can see he is having some character from his mother and father. You can again observe some characters in Alia Bhatt from her mother. Okay, Alia Bhattमध्ये तिचे जे कॅरेक्टर्स आहेत ते काही फादर्सकडनं आलेले आहेत आणि काही मदर्सकडनं आले आहेत. यू कॅन ऑब्झर्व इन केस ऑफ Alia Bhatt, यू कॅन ऑब्झर्व her nostrils. Okay, her nostrils are like her father, and in case of Ranbir Kapoor you can observe his eyes. His eyes are looking like his mother. Okay, so these are the characters which are transferred from their parents to them. Okay, I hope you can understand what is the heredity. Now we will move to the variation. Okay, so variation means the differences in the characteristics between the parents and the offspring. Variation आपण कशाला म्हणतो की जे काही डिफरन्सेस प्रेझेंट आहे बिटवीन द पॅरेंट्स अँड द ऑफस्प्रिंग्स, त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएशन. हेरिडिटीची डेफिनेशन काय आहे, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. ऑब्वियसली द कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर इन टू अस. आपल्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते पॅरेंट्सकडनं येतात, बट वी आर नॉट द 100% सिमिलर कॉपी, झेरॉक्स कॉपी ऑफ अवर पॅरेंट्स. म्हणजे मी एक्झॅक्टली झेरॉक्स कॉपी नाही आहे माझ्या आईची. ओके, तुम्ही तुमच्या पप्पांची झेरॉक्स कॉपी नाही आहे, 100% सिमिलर कॉपी नाही आहे तुमच्या आईची किंवा पप्पाची. ओके, सो व्हाय इट इज सो दिस इज बिकॉज ऑफ द डिफरन्सेस. हे का आहेत, डिफरन्सेस आहेत. कोणाकोणाचे डिफरन्सेस आहेत, हे कशाचे डिफरन्स आहेत. सो दीज आर द डिफरन्सेस बिटवीन द पॅरेंट्स अँड द ऑफस्प्रिंग. पॅरेंट्समधले आणि आपल्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत. दो द कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. पॅरेंट्समधून आपल्यामध्ये जरी कॅरेक्टर ट्रान्सफर झाले तरी आपल्यामध्ये काय आहे, दोघांमध्ये काय आहे, डिफरन्सेस प्रेझेंट आहेत. आणि या डिफरन्सेसलाच म्हणतात व्हेरिएशन. या डिफरन्सेसमुळे आपण आयडेंटिफाय केला जातो. ओके, या डिफरन्सेसमुळेच जया बच्चन ही कधी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनमध्ये कन्फ्यूज होत नाही, बिकॉज बोथ ऑफ देम हॅविंग अ डिफरन्स. ओके, नाउ यू कॅन सी द सेम you can see differences between the ऋषी कपूर अँड रणबीर कपूर ऑल्सो. ओके, या डिफरन्सेस प्रेझेंट असल्यामुळे काय होतं, नीतू कपूर ही त्या दोघांमध्ये कधीही कन्फ्यूज होत नाही. ओके, आलिया भट ही जरी तिच्या आईसारखी दिसत असली तरीही महेश भट ही कधी तिच्या आईमध्ये आणि तिच्यामध्ये कन्फ्यूज होत नाहीत की आलिया कोणती आणि तिची आई कोणती. का बरं, कारण दोघींमध्ये काय आहे, डिफरन्सेस आहेत आणि ह्या डिफरन्सेसलाच म्हणतात व्हेरिएशन. ओके, आपलं जर एक्झाम्पल घेतलं की आपली जी पॉप्युलेशन आहे, ओके, ह्युमन पॉप्युलेशन. सो ऑल द ह्युमन्स आर नॉट लुकिंग सेम. ओके, सगळेच्या सगळे ह्युमन्स हे आपण एकसारखे दिसत नाही. ओके, का बरं, कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे पॅरेंट्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत, है ना. माझ्यामध्ये जे कॅरेक्टर आले ते माझ्या पॅरेंट्सचे आले, तुमच्यामध्ये जे आले तुमचे पॅरेंट्सचे आले. ओके, तुमच्या काका मामांच्या फॅमिलीमध्ये आले ते त्यांच्या पॅरेंट्सचे आले, त्याच्यामुळे त्यांची मुलं हे वेगळे आहेत तुमच्यापेक्षा. ओके, सो दीज आर द डिफरन्सेस. ह्या डिफरन्सेसलाच काय म्हणतात, द डिफरन्सेस विच आर प्रेझेंट बिटवीन द पॅरेंट्स अँड द ऑफस्प्रिंग, याला म्हणायचं व्हेरिएशन. हे डिफरन्सेस प्रेझेंट असतात पॅरेंट्समध्ये आणि ऑफस्प्रिंगमध्ये, किंवा एकाच पॅरेंट्सला जर 2 मुलं असतील किंवा 3 असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर पॅरेंट्स काय करतात, पॅरेंट्स आयडेंटिफाय करू शकतात. ओके, की पॅरेंट्स आयडेंटिफाय करू शकतात त्यांच्या मुलांना. ओके, कसं काय आयडेंटिफाय करू शकतात, कारण त्यांच्या त्या 3-4 मुलांमध्ये काय असतो,
फरक असतो आणि त्या फरक असल्यामुळे ते पॅरेंट जे असतात ते त्यांच्या जेवढे त्यांना चिल्ड्रन असतील 2 असतील 3 असतील 4 असतील त्यांना काय करू शकतात ते आयडेंटिफाय करू शकतात. ओके, तर दिस डिफरन्सेस इज कॉल्ड ॲज व्हेरिएशन. हिअर यू कॅन सी द एक्झाम्पल ऑफ व्हेरिएशन. पहिल्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की बच्चन फॅमिलीचा फोटो आहे. ओके, सो अमिताभ बच्चन हे त्यांच्या मुलीला आणि जया बच्चनला काय करू शकतात आयडेंटिफाय करू शकतात. का बरं? कारण तुम्हाला दिसतं डिफरन्स दोघींमध्ये प्रेझेंट आहे. ओके, दोघींच्याही कॅरेक्टर्समध्ये जेनेटिक कॅरेक्टर्समध्ये काय फरक आहे. आई ही मुलीपेक्षा थोडी वेगळी आहे, त्याच्यामुळे अमिताभ बच्चन हे इझिली आयडेंटिफाय करू शकतो हू इज जया अँड हू इज हिज डॉटर, है ना. सिमिलरली जया बच्चन कॅन इझिली आयडेंटिफाय बिटवीन अभिषेक बच्चन अँड अमिताभ बच्चन. जया बच्चनसुद्धा काय करू शकते अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चनमध्ये आयडेंटिफिकेशन ही इझिली करू शकते, कारण दोघांचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळे असल्यामुळे ते आयडेंटिफाय केल्या जातात. सेकंड एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता फ्रॉम महेश भट फॅमिली. ओके, सो आलिया भट which is the daughter of Mahesh Bhatt. So here you can see there are 3 daughters. Okay, so महेश भट यांना 3 मुली आहेत. एक आहे पूजा भट and then आलिया भट and again third one in a blue dress. Okay, so आलिया भट can be identified from पूजा भट. आलिया भट ही पूजा भटपेक्षा वेगळी दिसते. ओके, पूजा भट ही आलिया भटपेक्षा पण वेगळी दिसते आणि तिसऱ्या लहान बहिणीपेक्षा सुद्धा वेगळी दिसते. ओके, आणि ह्या तिघींमध्ये दिसण्यामध्ये फरक असल्यामुळे त्यांचे जे पॅरेंट्स आहेत आईवडील आहेत ते त्या तिघींनाही काय करू शकतात आयडेंटिफाय करू शकतात की हू इज आलिया अँड हू इज पूजा अँड हू इज द थर्ड वन. हे डिफरन्सेस प्रेझेंट असतात. ह्या डिफरन्सेसलाच म्हणतात व्हेरिएशन. ओके, नाव हिअर यू कॅन सी वन क्यूट एक्झाम्पल ऑफ अ व्हेरिएशन. I hope you can understand the difference between the heredity and variation. Thank you very much.